नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो आवर चर्चा जनहिताची एबीपी माझावर. आणि आजचा विषय हा जनतेतल्या एका महत्त्वाच्या घटकाबद्दलचा आहे. वस्तुतः भारतामध्ये एक साधारण आपल्याकडे मानलं जातं 4 प्रमुख स्तंभ लोकशाहीचे, ज्याच्यामध्ये प्रशासन, आपलं न्यायव्यवस्था आहे, त्याचप्रमाणे आपली सगळी कार्यकारिणी सगळी जी व्यवस्था असते, कार्यकारिणी असते, एक्झिक्युशन सगळ्या गोष्टी केल्या जातात ती व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त पत्रकारिता हा 4था स्तंभ मानला जातो. आणि त्याही पलीकडे 5वा स्तंभ हा गेल्या काही काळापासून सोशल मीडिया मानला गेला होता, ज्याच्यामध्ये यूट्यूब आल्या, विविध प्रकारची माध्यमं आली आणि यावरती कोणी सर्वसामान्य माणसं सुद्धा ज्यांना मुख्य माध्यमांमध्ये, कथित मुख्य माध्यमांमध्ये आवाज सांगता येत नाही, मांडता येत नाही, ते त्याच्यावरती गेले आणि त्यांनी त्याच्यात नावही कमावली. इथपर्यंत ठीक होतं. पण आधीच्या 3ही स्तंभांच्या बाबतीत, त्यातली पत्रकारिता मानला तर, त्या स्तंभांच्या बाबतीत किमान काही नियमन करणाऱ्या संस्था आहेत, त्याच्यावरती लक्ष ठेवणाऱ्या संस्था आहेत, व्यक्ती आहेत, नियम आहेत. सोशल मीडियावरती पूर्ण कंट्रोल नाही अशातला भाग नाही, पण जो काही कंट्रोल आहे तो काहीतरी झाल्यानंतरचा भाग आहे. त्या अर्थानं आधीचाच भाग त्याच्यावरती ठेवण्यात आला नव्हता किंवा अशी कुठली बॉडी नाही. हे सगळं सांगायचं कारण असं की आता ज्योती मल्होत्रा हे नाव सध्या खूप चर्चेत आलेलं आहे. वस्तुतः ती फक्त एक युट्यूबर असती तर काही मुद्दा फारसा नव्हता. असे अनेक युट्यूबर्स आहेत, फूड ब्लॉगर्स आहेत. पण ही युट्यूबर, हिला पाकिस्तान संपर्क साधतो, त्यानंतर ती पाकिस्तानात जाते, पाकिस्तानच्या एका माणसाद्वारे ती हँडल होते, तिकडे हँडलर असतात, याद्वारे ती चीन मलेशियामध्ये सुद्धा जाते. इतकंच नाही, पुढे जाऊन ती भारताबद्दलच्या काही गुप्त माहिती सुद्धा पाकिस्तानला देत असते. आणि याच्यानंतर तर आणखी पुढचं नेटवर्क समोर आलंय. यामध्ये अन्यही अशा प्रकारचे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स असं ज्यांना आजच्या काळात म्हटलं जातं, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, या मंडळींचं एक अख्खं नेटवर्कच पाकिस्तानसाठी काम करत होतं, हे समोर आलेलं आहे. आणि यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित राहतात. त्यातला सगळ्यात मुख्य भाग म्हणजे हे युट्यूबर्स, हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, सगळ्यांना आपण अगदी एका पारड्यात मोजायला नको, पण यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, नियमन कोणाचं, हे काय करत असतात, काय बोलतात, कोणत्या सोर्सेसना म्हणजे कोणत्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देत असतात. उद्या अशीच कुठली चूक मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी केली तर कारवाईसाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पासून माध्यमांच्या स्वतःच्या बॉडीज आणि शिवाय न्यायव्यवस्था या सगळ्यांकडे तुम्ही धाव घेऊ शकता. पण असे युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स काहीतरी बोलतात आणि त्यानंतर जसं म्हणतात की सत्य कपडे घालून तयार होईपर्यंत खोटं मात्र जगभर जाऊन येतं, अशी अवस्था या सोशल मीडियामुळे होते, अशा काही लोकांमुळे. आणि म्हणूनच या मंडळींचं काय करायचं, ही अशी मंडळी, ह्याच्यातले अनेक जण जे अगदी मोठे मुखंड बनतात, ओपिनियन मेकर्स बनतात, यांच्या मागचे अजेंडे काय आहेत. आणि उद्या जर का यांचं नियमन स्वतः झालं नाही तर उद्या न्यायव्यवस्था किंवा सरकारने यात हस्तक्षेप केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन मानायचं का, असे अनेक मुद्दे ते घेऊन आपण आपल्या मान्यवरांकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आजचा माझा पोल सेंटरला जाऊन आपण बघणार आहोत की आत्ताचा महत्त्वाचा विषय कोणता आहे, तो आपण बघूया. आजचा प्रश्न आहे, युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक. आता देशात सोशल मीडियावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे असं वाटतं का, हा आपला आजचा प्रश्न आहे. त्याला तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आणि ती प्रतिक्रिया तुम्हाला सोशल मीडियावरच द्यायची आहे. आणि तो सोशल मीडिया म्हणजे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. तिथे जाऊन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक. देशाला सोशल मीडियावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे का, या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज विशेष गेस्ट आहेत, ज्यांची मी तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून देणार आहेत. ही मंडळी या विषयाशी संबंधित आहे, त्याच्यात त्यांनी काम केलेलं आहे. अर्थातच राजकीय मंडळी तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सोशल मीडियावरती काम करणारी सुद्धा मंडळी आहेत. म्हणजे ज्याला समाज माध्यम म्हणून कंटेंट क्रिएटर्स, आजचा तो शब्द सुद्धा महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि त्याला पार्श्वभूमी सुद्धा आहे. मुंबईमध्येची वेव्स परिषद भरली होती, त्याच्यात मोदींनी आवाहन केलं होतं की भारत हा कंटेंट क्रिएटर्स हब बनावा आणि आणखी जगापर्यंत त्याने भारताला घेऊन जावं. एकीकडे हे असं वातावरण बनत असताना या अशा घटनांमुळे त्याला डाग पडलाय का, तोही मुद्दा असेल. आपल्यासोबत असतील ब्रिजेश सिंग, जे स्वतः IPS आहेतच, पण त्याशिवाय सध्या सायबर सेल, जो महाराष्ट्राचा जी ॲडवायझरी आहे मुख्यमंत्र्यांना देणारी, त्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या आहेत. अश्विनी तेरणीकर या डिजिटल क्रिएटर आहेत. आरपार हा प्रसिद्ध यूट्यूब चॅनलच्या त्या संपादिका आहेत. त्या यूट्यूबर्स म्हणून एक भूमिका मांडतील की जर का उद्या असं नियमन करायची वेळ आली तर सध्याची काय स्थिती असतील. भाऊसाहेब आजबे, काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत असतील, त्यांचंही स्वागत. अजित चव्हाण, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत असतील. आणि सुशील कुलकर्णी थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, जे स्वतः युट्यूबर आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी ब्रिजेश सिंग यांच्यापासून सुरुवात करेन. ब्रिजेश सिंगजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जे सगळ्यांच्या मनात आहे की मुळात हे युट्यूबर्स हेच कसे काय निवडले गेले असतील आणि यांना पाकिस्तानने आपल्या बाजूने वळून कसं घेतलं असेल. या लोकांना कळत होतं का की आपला वापर होतोय, आपले कोणीतरी हँडलर्स बसलेत इस्लामाबाद, कराचीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं की सुरुवातीला कळत नाही, पण इंटेलिजन्स एजन्सीज जे असतात, स्पेशली अग्रेसिव्ह इंटेलिजन्स एजन्सीज जसे पाकिस्तान आहे, चायना आहे, हे लुकआउटवर असतात आणि याला टॅलेंट स्पॉटिंग म्हणतात. तर हे लोकांना
म्हणजे कुठले लोक वल्नरेबल आहेत, कुठले लोक यांच्या आमिषाला बळी पडतील याचा सतत शोध ते घेत असतात आणि याप्रमाणे बघतात की किती फॉलोअर्स आहेत, कुणाचा शेअर ऑफ व्हॉइस आहे. मग या लोकांना स्पेसिफिकली प्रोग्राम्स मध्ये बोलवणे, पासेस देणे, कॉन्सर्ट्सला बोलवणे, ट्रॅव्हल करता त्यांना बोलवणे किंवा त्यांची महत्वाच्या व्यक्तींची ओळख करून देणे असे आमिष दाखवले जातात आणि हळूहळू अशी रिलेशनशिप डेव्हलप करतात. म्हणजे इंटेलिजन्स एजन्सीज महिनोमहिने याच्यावर काम करतात. त्याला ग्रूमिंग सारखं म्हणतात. जसं ग्रूमिंग असतं त्याप्रमाणे हे ग्रूमिंग करतात आणि सुरुवातीला छोटे टास्क देतात की तुम्ही या विषयावर बोला किंवा आमचं कुणी ऐकत नाही, जरा आमची बाजू तुम्ही धरून बघा. त्याच्यानंतर मग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतात आणि हळूहळू रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून मग त्याचा एक्सप्लॉयटेशन सुरू होतो. तर याप्रमाणे फॉरेन इंटेलिजन्स एजन्सीज जे असतात ते लुकआउटवर असतात आणि टॅलेंट स्पॉटिंग करून ग्रूमिंग करतात. तर याबद्दल सगळ्या कंटेंट क्रिएटर्सनी अतिशय सजग राहावे. प्रसन्न. हो, मी आणखी एक प्रश्न घेऊन मी नंतर बाकीच्यांकडे जाईन ब्रिजेश सिंगजी. त्यातला एक प्रश्न म्हणजे अशा इन्फ्लुएन्सरना जेव्हा ते बाजूला वळवतात, हे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे काय कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट्स नाही, ती एक बऱ्यापैकी त्यांना फॅन बेस आहे, त्यांना माहिती आहे आणि आपण पाकिस्तानमध्ये चाललेलो आहे. त्या ज्योती मल्होत्राला एवढं तर कळतं की पाकिस्तानमध्ये आपण चाललेलो आहे, त्यांच्याकडनं आपल्या काही डिमांड सुरू झालेल्या आहेत, काहीतरी ते इन्फॉर्मेशन मागतायत आणि नंतर ती तिचे काही व्हिडिओज मी पाहिले, ती मी एकदम अँटी इंडिया कदाचित शब्द फार हार्श होईल पण ऑलमोस्ट इंडियाच्या अधिकृत भूमिकेच्या पलीकडे जाणारी, भारताच्या भूमिकेच्या पलीकडे जाणारी ती विधानं करते. तर हे त्यांना कळत नाही का एवढे ब्रेन वॉश केले जातात ते? ब्रिजेश सिंगजी. नाही, खूप बघा काही आमिष असतात, कधी कधी ब्लॅकमेल असतं, कधी कधी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करतात. हनी ट्रॅपिंगचा प्रकार सुद्धा असतो. म्हणजे या केसमध्ये असंही म्हटलं जात आहे की कदाचित असंही काही असेल की हनी ट्रॅपिंग केली असावी. तर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून ज्या प्रकार म्हणजे कधी काही लोकांना इगो त्यांचा बूस्ट केलं जातं की दॅट यू आर वंडरफुल, तुमचा कंटेंट चांगला आहे, किंवा त्यांना त्यांच्या चॅनलला बूस्ट करून देतात, त्याचा फॉलोअर मिळवून देतात. तर डिपेंड्स की तुमची काय वल्नरेबिलिटी आहे, तुमची काय वीकनेस आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते खूप आणि इंटेलिजन्स एजन्स खूप हुशार असतात आणि दे हॅव लॉट ऑफ पेशन्स, लॉट ऑफ मनी आणि त्यांना अंडरस्टँडिंग असते. तर या प्रकारे टास्किंग करून ते जोपर्यंत एकदा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करतात त्याच्यानंतर ते ब्लॅकमेल करतात किंवा तुम्हाला एकदा त्याची सवय लागली की मग तुम्हाला रेग्युलर टास्किंग करू लागतात. तर याप्रमाणे एक स्लो रिलेशनशिप बिल्डिंग आहे आणि एस्केलेशन असतं टास्कचं. जी प्रसन्न. हो, अगदी ब्रिजेश सिंग यांचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. आपण आज अशा काळामध्ये आहोत की म्हणजे एखाद्या शहरामधल्या गावातला वृत्तपत्र कदाचित 10,000 सबस्क्रिप्शनचं असेल, 20,000 सबस्क्रिप्शनचं असेल, पण एखादा तरुणी असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी कला असते किंवा कदाचित कधी तर काही गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यांना फटकन लाख सबस्क्रायबर मिळतात, जे काय असतील ते. हे मिळायला काही हरकत नाही, जरूर मिळवा, चांगला कंटेंट दाखवा आणि मनोरंजन करा, जे काही असेल ते. पण जर का या गोष्टी अशा पातळीला जायला लागल्या आणि विशेषतः लक्षात घ्या इन्फ्लुएन्सर कुठले होते, हरियाणा, पंजाब या भागातले होते, जी सीमावर्ती राज्य आहेत आपली, पाकिस्तानला जुळून असलेली आपली सीमा तिथली राज्य आहेत. कशा प्रकारे विचार केला जातोय, कशा प्रकारे त्यांना टॅप केलं जातंय. मी ब्रिजेश सिंग यांना आणखी काही प्रश्न विचारणार आहेत, त्यापूर्वी आपल्या बाकीच्या गेस्टकडे मी जाईन. मी पहिल्यांदा जातोय भाजपकडे. चव्हाण आपल्यासोबत आहेत, अजित चव्हाणांकडे. अजित, इथला माझा एक प्रश्न आहे. पहिला एक प्रश्न तर तुम्हाला मुळात काँग्रेस आणि सगळे विरोधक विचारतायत की पहलगाम मधले जे 4 अतिरेकी होते, काय 5 होते, त्यातल्या एकाला मारला, बाकीचे उरलेले ते कुठे, त्यांना पकडता का नाही आलेलं, मुळामध्ये ते आले कसे, तिकडे आपलं संरक्षण का नव्हतं, हे प्रश्न अजूनही बाकी आहेत. हे कमी म्हणून की काय अशा कुठल्या युट्यूबर, सोशल मीडिया लोकांना हँडल केलं जातं? ही मुलगी पाकिस्तानमध्ये सीमेतून तर घुसून गेली नव्हती, पीओकेतून तर गेली नव्हती, विजा वगैरे काढून गेली असणार. मग आज जे आमच्या इंटेलिजन्स आणि बाकीच्या एजन्सी करतायत अजित चव्हाण, तो माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, ही कोण युट्यूबर आहे, ही कशी काय पाकिस्तानात गेली, आल्यानंतर तिची काहीतरी ज्याला डीप ब्रीफिंग म्हणतात किंवा तिला तिच्याशी बोलणं की तुला कोणी काय विचारलेलं आहे, कारण विजा एंट्री तर झालेली आहे, मग या गोष्टी का नाही टाळता आल्या? अजित. नाही प्रसन्नजी, आजचा कार्यक्रम आपण घेतला, मी आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. हा विषय प्रबोधनाचा विषय आहे. आपण जे मला प्रश्न विचारले त्याचं पहिलं उत्तर असं आहे की आपल्या एजन्सीजनी हे सगळं ट्रॅक केलं म्हणून आपल्याला या लोकांना पकडता आलं. नुसतंच तिला एकटीला पकडलेलं नाहीये, तर अनेक जण आहेत त्याच्यामध्ये, पूर्ण ती चेन आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या गुप्तचर यंत्रणांचं आपण याकरता अभिनंदन केलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा विषय की आपल्याला माहितीये की युट्यूब आणि बाकी इतर सगळ्या गोष्टींचं रेग्युलेशन जे आहे ते इंटरनॅशनली आहे. आपण देशामध्ये देशांतर्गत त्यांच्या कंटेंटला किंवा बाकीच्या इतर काही गोष्टींना थांबवू शकत नाही, ते थांबवायलाही नको, कारण आपला देश हा क्रिएटर्सचा देश आहे. अशा काही
देशविरोधी लोकांमुळे त्या सगळ्याच लोकांवरती निर्बंध यायला नको. खरं तर एक वेगळं माध्यम आहे. माननीय पंतप्रधानांचंही म्हणणं आहे की आपण ते अधिक डेव्हलप केलं पाहिजे आणि जगामध्ये त्याचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. बरं, याच्यामध्ये बघा दुसरा एक नुहूचा जो माणूस पकडलेला आहे तो सिम कार्ड तिथं सप्लाय करायला लागतं, त्याच्याकडे टास्क होता. मग आपण मोबाईल फोन्सवरतीच बंदी घालणार का? तर तसं नाहीये. माझं प्रसन्नजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आवाहन आहे. मी हे कधी सांगत नाही, पण आज आपल्या कार्यक्रम आपल्याला ते माहिती आहे, माझे मित्र असल्यामुळं. माझा भाऊ भारतीय सैन्य दलामध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. सैन्य दलामधले जे वरिष्ठ अधिकारी त्यांचे कुटुंबीय हा प्रोटोकॉल पाळतात की आपल्या घरातली व्यक्ती कुठं सध्या ड्युटीवरती आहे, तिथे गेल्यानंतर अजिबात आपण तिथे गेलेलो आहोत, भेट दिलेली आहे, तिथल्या ठिकाणचे फोटो काढून ते सोशल मीडियावरती टाकणे किंवा त्यानं काय काम केलेलं आहे ते सगळं सांगणे किंवा कुठल्याही सोशल मीडियावरून आपल्या घरातला सदस्य जो सैन्य दलामध्ये आहे किंवा एजन्सीज मध्ये काम करतो, ब्रिजेश सिंग सर या बाबतीत अधिक चांगलं सांगू शकतील, तर ते टाकायचं नाही असं सांगितलं जातं कुटुंबियांना आणि पूर्ण खबरदारी गुप्तता पाळली जाते. आता तसाच विषय जो आहे हा प्रत्येक क्षेत्राला लागू आहे प्रसन्नजी, मला असं वाटतं. मी सुद्धा पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे. आपल्यावरती बंधनं आहेत. आपण अल्पवयीन मुलांचे चेहरे थेट दाखवू शकत नाही. आपण अधिकृतरित्या पत्रकारितेचं शिक्षण घेतलेले लोक आहोत. त्यामुळं बातमीत कंटेंटमध्ये काय प्रसारित करायचं याचं नैतिक बंधन आपल्यावरती आहे. आपण त्याचं कायदेशीर शिक्षण घेतलेलं आहे. आपल्यावरती कायदेशीर त्याचा अंकुश देखील आहे. परंतु या मंडळींवरती असं काहीही नाहीये. दुर्दैवानं युरोपातल्या काही देशांनी असे निर्बंध लादण्याचे प्रयत्न केले किंवा तसं काही कायदा करता येईल का असा प्रयत्न केला, पण तो सक्सेसफुल झालेला नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण आपलं भान जागृत ठेवून अशा पद्धतीनं काही आपल्या हातून होऊ नये याची खबरदारी घेणं. जसं ब्रिजेश सिंग सरांनी आता विस्तृतपणे सांगितलं की या लोकांना कसं ट्रॅक केलं जातं, ते कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला अशा पद्धतीनं परदेशी शत्रू देशाच्या यंत्रणा. अजित चव्हाण, मी तुम्हाला विचारलेला प्रश्न वेगळा होता आणि तो तुम्ही फार चणाक्षपणे त्याला डायव्हर्ट केलेलं आहे, मला कळलेलं आहे, हे मला कळलेलं आहे. माझा प्रश्न होता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानातून आल्या तिची चौकशी सुरू व्हायला पाहिजे होती. ती सुरू व्हायला आज अख्खं कांड घडावं लागलं. त्याच्या आधी एवढे लोक जातात पाकिस्तानामध्ये किंवा पाकिस्तानशी संपर्क ठेवतात. मला एवढी पण खात्री आहे, मी तुम्हाला अजित तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अनेकदा जर का तुमच्या मोबाईलमधनं पाकिस्तानशी संपर्क होत असेल एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे, जास्त वेळ होतोय, विशिष्ट नंबरवर होतोय, तर इतकी ऑटोमेटेड सिस्टीम आहे की त्या व्यक्तीला डायरेक्ट यंत्रणा ताब्यात घेऊ शकतात आणि चौकशी करू शकतात. इतके 10-10, 18-18 इन्फ्लुएन्सर पाकिस्तानच्या संपर्कात असतात आणि अख्खं कांड घडल्यानंतर आता चौकशी चाललेली आहे. अजित चव्हाण, माझा तुमचा तो प्रश्न होता ज्याला तुम्ही अतिशय शिताफीनं बगल दिलेली आहे, पण मी तुम्हाला प्रश्न सोडणार नाही, मी तो परत येणार. पण आता मी भाऊसाहेब आजबेंकडे जाणार, कारण आता त्यांची वेळ, मी त्यांच्याकडे जाणार, मी भाऊसाहेब आजबेंकडे जाणार. भाऊसाहेब आजबे, माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की आता याच्यामुळे होईल असं जे चित्र दिसतंय, कारण निशिकांत दुबे जे भाजपचे नेते ते असं म्हणतायत की देशातल्या सगळ्या युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि न्यूज मीडिया पण जे इंडिव्हिज्युअल सुरू झालेले आहेत, काही व्यक्ती आहेत, काहींच्या संस्था आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे? प्रसन्नजी, एक 2-3 मुद्दे मी इथं मांडू इच्छितो. सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो की ब्रॉडकास्टिंग बिल आणि त्याच्या अंतर्गत युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यावरती निर्बंध आणणे हे काय आता ही घटना घडली आणि त्यामुळे बीजेपीच्या डोक्यामध्ये आलेला आहे अशातला भाग नाही. मी आठवण करू देऊ इच्छितो की मागच्या वर्षी 2024ला निवडणुका जिंकल्यानंतर जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये यांना ते ब्रॉडकास्टिंग बिल मागे घ्यावं लागलं. यांनी ऑलरेडी तो प्रयत्न केलेला आहे, 1 वर्षभरापूर्वी तो प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाला कोणत्या कारणासाठी कंट्रोल करायचं याचा त्यांचा राजकीय अजेंडा हा वेगळा आहे. त्याला सिव्हिल सोसायटीमधून, सोशल मीडियातील जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्याकडून आणि मेनस्ट्रीम मीडियाकडून देखील विरोध झाला, त्यामुळे ते बिल त्यांना मागे घ्यावं लागलं. आता मला अशी शंका येते की आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी त्या पद्धतीनं ती केवळ मुलगी ज्योती मल्होत्रा जी आहे ती केवळ युट्यूबर आहे म्हणून युट्यूबवरती निर्बंध आणायचे, हे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी मी यासाठी म्हणतोय. आणि प्रदीप कुरुलकर जो संघाशी संबंधित होता, DRDO मध्ये काम करत होता, त्याला देखील यांनी अटक केलेली आहे. मग आता तुम्ही सायंटिस्टवर निर्बंध आणणार का? किंवा ध्रुव सक्सेना ज्यांच्या IT सेलचं मध्य प्रदेशमध्ये, याला देखील यापूर्वीच त्यांनी अटक केली आहे. मग त्या संदर्भात तुम्ही काय हे करणार का? तर मुद्दा असा आहे की मुळात अशा ज्या घटना घडतायत, आणि प्रसन्नजी मी आवर्जून ते सांगू इच्छितो की आता हे जे काय ऑपरेशन सिंदूर आणि युद्धमय स्थिती होती या संदर्भाने या गोष्टी उघडीस आल्यात. खरं तर युद्ध स्थिती चालू नसतानाच मोठ्या प्रमाणामध्ये माहिती घेतली जाते, जे प्रदीप कुरुलकर संघाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीनं अनेक वर्ष केलेलं होतं. मुद्दा तोच आहे जो तुम्ही प्रश्न विचारला आहे की जर ती मुलगी पाकिस्तानमध्ये जाते
जर तिच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय होतात तर तुमच्या रडारवर काय येत नाही. तुम्ही इतके पैसे देऊन इस्रायलकडून पेगासस घेतले, ते केवळ राहुल गांधी आणि विरोधकांवरती ट्रॅक करण्यासाठी लावलंय का? ते तुम्ही ज्योती मल्होत्रासाठी वापरू शकत नाहीत का? तुमच्या या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना ती माहिती मिळत नाही का? तुम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टींचा फॉलोअप घेत नाहीत का? त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की ज्योती मल्होत्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून काय भूमिका मांडते तो विषयच होऊ शकत नाही. दॅट इज इररिलेव्हंट. रिलेव्हंट हे आहे की ती माहिती गोळा करत होती आणि ती पाकिस्तानला सातत्यानं देत होती आणि तुमच्या तपास यंत्रणांना ते आजवर कळलं नाही. आता जे कळलंय म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असंही म्हणता येणार नाही. हे ऑलरेडी गोष्टी घडलेल्या आहेत. जी महत्वाची संवेदनशील माहिती द्यायची ती माहिती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. वराती मागून घोडे असा प्रकार घडलेला आहे. ठीक आहे, मी अजित चव्हाण तुमच्याकडे जाईन, पण मी साधारण पहिला एक चर्चेचा राऊंड पूर्ण करतो आणि मग मी तुमच्याकडे येईन. आपल्यासोबत आहेत अश्विनी तेरणीकर, ज्या स्वतः डिजिटल क्रिएटर आहेत आणि आरपार या आणि वुमन की बात या दोघांच्या त्या संपादिका आहेत. एक प्रतिनिधी म्हणून, युट्यूबर्स किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटरच्या प्रतिनिधी म्हणून मी त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. अश्विनी, ही जी चर्चा सुरू झालेली आहे वस्तुतः ही ज्याला जनरल एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये मोजलं जाईल अशांपर्यंत याची गरज नव्हती, कारण हा विषय सगळा राजकीय संघर्ष, युद्ध, भारत पाकिस्तानशी संबंधित आहे. पण झालंय असं की ज्योती मल्होत्रा सुद्धा अशाच प्रकारे नॉन न्यूज एंटरटेनर युट्यूबर होती आणि तिने जे काही कांड करून ठेवलेले तिने आणि त्या बाकीच्या सगळ्या लोकांनी मिळून, त्याच्यामुळे आता सगळे प्रसिद्ध युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स हे आणि आय गेस 1 मिलियन ज्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असणारे सगळे स्कॅनर खाली येणार आहेत यापुढे. माझा आपल्याला प्रश्न आहे, या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आणि काय तुमचं विश्लेषण आहे? ही घटना घडली ही मोस्ट अनफॉर्च्युनेट आहे प्रसन्न. माझा मुद्दा असा आहे की हा जो कंटेंट क्रिएशन हा जो प्रकार आहे याला एंट्री बॅरियर्स नसतातच किंवा खूप कमी असतात. आणि हे जे इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएशन करणारे रिस्पॉन्सिबल जी लोक असतात ती खूप युजफुल माहिती देताना खूप त्याचा अभ्यास करणारी किंवा रिसर्च करून येणारी खूप चांगली इन्फ्लुएन्सर्स पण असतात. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की सगळ्यांकडेच एकाच नजरेने पाहणं होणार आहे का ही आता भीती सगळ्यांनाच वाटू शकते. पण हे जे इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्सर्स क्रिएटर्स जे असतात ज्यांना त्यांच्या रील्सला अनेक लाखो व्ह्यूज येतात, ही लोकांचं हे अर्निंग आहे. त्यामुळे ही लोक ज्यावेळेला इंडिपेंडंट अर्निंग म्हणून येतात त्यावेळेला त्यांना जी पब्लिसिटी मिळायला लागते त्या पब्लिसिटीतनं हे जे जनरेट व्हायला लागतं ना, ही एक सायकल आहे आणि ह्याला काही अंत नसतो. पण जे रिस्पॉन्सिबली कंटेंट क्रिएट करणारे असतात हे खरंच उत्तम करतात आणि मला अजूनही विश्वास आहे की हे उत्तमच करणारी लोक ही दीर्घकाळ टिकणार आहेत. बरं, मला अश्विनी इकडे एक उपप्रश्न घेऊन मी पुढच्या राऊंडकडे जाईन. प्रश्न विचारण्याचं कारण असं की 2019 आणि खास करून 2024 या निवडणुकीमध्ये असं लक्षात आलं 2014 पासून व्हॉट्सअपचा वापर राजकारणामध्ये कसा होऊ शकतो ते बघायला मिळालं. 2019-24 नंतर व्हिडिओ आणि रील्स महत्त्वाचे ठरले आणि 2029ला कदाचित जास्तीत जास्त शॉर्ट फॉर्म व्हिडिओज अधिक महत्त्वाचे ठरत जातील. त्या दिशेने आपण चाललोय. युट्यूब सुद्धा आता इन्स्टा म्हणजे रील्सना टक्कर देण्यासाठी शॉर्ट्सवरती येते, आपल्याला कल्पना आहे. माझा प्रश्न असा आहे, यापुढे मी एंटरटेनमेंटवाला, मी फूड ब्लॉगर असं राहणार नाहीये. सगळे मिळून तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात. जरा एखादा फूड ब्लॉगर जर का एखाद्या राजकारणाबरोबर जेवायला बसला तरी सुद्धा ते एक प्रकारचं इम्पॅक्ट मेकिंग असतं. आणि माझा प्रश्न यासाठी आहे, त्यामुळे हे इन्फ्लुएन्सर प्रभाव टाकतात, हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, न्यू नॉर्मल आहे. आणि अशा वेळी जर का त्यांचा वापर, आता ती मंडळी सगळी सीमा जवळची सगळी राज्य होती म्हणून ठीक आहे, पंजाब किंवा हरियाणा, पण यापुढे यांचा वापर कुठे कसा होऊ शकतो? प्रशिक्षित पत्रकार असतील किंवा ज्यांना मीडियातला काय अनुभव आहे त्यांची गोष्ट वेगळी, पण जे नाही आहेत या बाबतीत त्यांचा जर का असा वापर व्हायला लागला तर ही सीमारेषा आखायची कुणी आणि कशी? चांगला प्रश्न आहे प्रसन्न. खरंच तर हे खूप गोंधळणारी ही परिस्थिती आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो की व्हॉट्सॲप कॅम्पेन असेल किंवा एखाद्या समारंभासाठी इन्फ्लुएन्सर्स यांना इन्व्हाइट केलं जातं तर हा सगळा पब्लिसिटीचा पार्ट आहे. सेकंडली इट इज ऑल्सो की युट्यूबर्स असतील, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्रामचे रील्स असतील, फेसबुकचे रील्स असतील, हे सगळे अल्गोरिदमच्या ह्यांनी सुद्धा क्रिएट केलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही सगळं पॅरलल ऍक्टिव्हिटी ही चालू आहे. आणि वेन वी आर सेइंग की उद्या एखाद्या ऑफिशियल इव्हेंटसाठी इन्फ्लुएन्सर्सला बोलवलं जातं, आवर्जून बोलवलं जातं, कारण एक म्हणजे त्यांच्याद्वारे तो जो सब्जेक्ट आहे तो पुढे नेला जातो. आता ज्या वेळेला राष्ट्रीय सिक्युरिटीचा आणि आपला नेशनच्या सिक्युरिटीचा प्रश्न येतो त्यावेळेला ही लाईन धुसर होणार आहे हे नक्की. बरं,
मी पुढच्या राऊंडला चर्चेला सुरुवात करतो. मी पुन्हा एकदा ब्रिजेश सिंग यांच्याकडे जातो. ब्रिजेशजी, मगाशी आत्ता जी वेव्स नावाची परिषद झाली होती मुंबईमध्ये, त्याच्यामध्येच काही डेटा पुढे आलेला आहे. आज भारतामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त यूट्यूब चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये 50 लाख हे चांगल्या प्रकारे ज्यांना फॉलोईंग आहेत आणि कंटेंट तयार होतोय अशा प्रकारचे आहेत. शिवाय मायक्रो इन्फ्लुएन्सर्स म्हणजे मिनी इन्फ्लुएन्सर्स, मायक्रो इन्फ्लुएन्सर्स आहेत, आणखी मोठा आकडा आहे सगळा. आणि या सगळ्याला मिळून प्रचंड टाइम कन्झ्युम्शन त्यांना मिळत जातं. अशा आपण काळामध्ये आहोत आणि अधिकाधिक वाढत जाणार आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही या क्षेत्रातल्या टेक्निकॅलिटीशी संबंधित आहात म्हणून, इतका वास्ट सगळा हा मटेरियल उपलब्ध असताना आणि इतकी सगळी संख्या असताना यांचं मॉनिटरिंग कशा प्रकारे शक्य होईल? तशी टेक्नॉलॉजी आहे का? कोणते चॅलेंजेस तुम्ही पाहताय? हे बघा, लिगल फ्रेमवर्क्स पाहिजे. एक तर 21 मध्ये एक सोशल मीडिया करता गाईडलाईन्स आलेले आहेत, विचार अंडर IT ऍक्ट. बरं, पण इथे आपण राजकीय याच्याबद्दल बोलत नाही किंवा आपण बाकी ऍडव्हर्टायझिंग बद्दल बोलत नाही. वी आर टॉकिंग अबाउट एस्पिनाज अँड नॅशनल सिक्युरिटी. तर अमेरिकेने काय केलंय, अमेरिकेमध्ये एक कायदा आहे, फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन ऍक्ट, फारा. म्हणजे जिथे कुणालाही कुठल्याही फॉरेन याचा जर इन्फ्लुएन्सर करता वापर करायचा असेल तर त्याने रजिस्टर करणं आवश्यक आहे. तसंच सिंगापूरमध्ये FICA म्हणून त्यांच्याकडे ऍक्ट आहे. म्हणजे कुठल्याही फॉरेन कुठल्याही देशाकरता, कुठल्याही त्रयस्थ देशाकरता जर तुम्हाला इथे काही प्रचार करायचा असेल तर त्याला रजिस्टर करणे आवश्यक आहे. आय एम स्ट्रिक्टली टॉकिंग अबाउट एनी फॉरेन इंटरेस्ट. याच्यानंतर मला वाटतं की एक मीडिया लिटरसीची लोकांकरता आणि इन्फ्लुएन्सर करता दोघांकरता गरज आहे. एक चांगला प्रयत्न झालेला आहे इंडियामध्ये. इंडिया इन्फ्लुएन्सर गव्हर्नन्स काउन्सिल एक स्थापन केलेली आहे त्यांनी, आणि दे आर कमिंग अप विथ देअर ओन रूल्स, आणि इट इज अ गुड स्टेप फॉर सेल्फ गव्हर्नन्स. मला वाटतं याच्यात प्लॅटफॉर्म अकाउंटेबिलिटी ही आवश्यक आहे. कारण कुठल्याही प्लॅटफॉर्मला फक्त सेफ हार्बर म्हणून कुठे काहीही त्याचा उपयोग करावा हे बरोबर नाही. म्हणजे व्हायटल इन्स्टॉलेशनला जाऊन ब्लॉगर जाऊन तिकडे काहीतरी येतोय हे चुकीचं आहे. तर प्लॅटफॉर्म रिस्पॉन्सिबिलिटी असणे आवश्यक आहे. आणि याच्यानंतर मला वाटतं की स्वतः हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा कंटेंट क्रिएटर्स आहेत यांनी फायनान्शियल ट्रान्सपरन्सी ठेवावी, की पैसे कुठून मिळतात, कशा करता मिळतात, ते वाजवी आहेत की नाही आहेत. मला वाटतं या स्टेप्स घेतल्याने काही अवाजवी याच्यावर निर्बंध न आणता याच्यावर व्यवस्थितपणे ते आपलं कंटेंटही क्रिएट आणि कोणाच्या अधिकारांचा हानी होणार नाही. प्रसन्न, अगदी ब्रिजेश सिंग यांचा मुद्दा हा, सगळे जर का हा कार्यक्रम बघणारे युट्यूबर्स असतील, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतील, इन्स्टा स्टार असतील, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे. तुम्हाला जर का ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था किंवा सरकार यांचा हस्तक्षेप नको असेल तर तुम्हाला तुमच्या स्वयंनियमन संस्था बनवाव्या लागतील आणि त्याच्याद्वारे स्वतःसाठी रूल्स अँड रेग्युलेशन बनवावे लागतील, त्या पाळाव्या लागतील. आणि पुढची चर्चेमध्ये तो मुद्दा आपण आणखी आणू. मी अश्विनीकडे तो मुद्दा नंतर घेऊन जाईन. आपल्यासोबत आता आहेत सुशील कुलकर्णी, जे स्वतः युट्यूबर आहेत आणि राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत. सुशील, एका वेगळ्या कंगोऱ्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो जे या सगळ्या प्रकारामुळे सुरू झालेलं आहे. ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर आता 2 प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एक, त्यातले काही मुसलमान आहेत जे युट्यूबर्स होते आणि काही हिंदू किंवा शीख आहेत, ज्योती हिंदू आहे. आणि एक चर्चा अशी सुरू झाली आहे, बघा आता तिथे मल्होत्रा सापडली, आता कुठे गेला तुमचा पाकिस्तान धार्जिणेपणा जो तुम्ही फक्त मुसलमानांवरती लावत होता. या टीकेकडे तुम्ही कसं पाहताय? आणि या निमित्तानं आपण हे मान्य करायचं का की हिंदू मुसलमान हा मुद्दा नाहीये, ब्रेन वॉश केला की तो माणूस सरळ विकला जातो आणि सरळ आपल्या देशाची नीतिमत्ता सुद्धा विकून टाकतो, माहिती विकून टाकतो? माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, यापूर्वीच या देशामधल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हा देशभक्त, हा छुपा अर्बन नक्षल, हा काय देशाच्या बाजूने किंवा हा काय यांचा किंवा हा विरोधी पक्षांना विकला गेलेला, या बायनरीतून आपण बाहेर पडणार आहोत का? 2 प्रश्न घेऊन तुमच्याकडे. सुशील. प्रसन्न, अगदी व्यवस्थित प्रश्न असल्यामुळं त्याच्यावर व्यवस्थित बोलता पण येऊ शकेल. पैसे दिले आणि ज्योतीला विकत घेतलं एवढ्या पुरता हा मुद्दा मर्यादित आहे का हे बघायला पाहिजे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आता ब्रिजेशजींनी जे सांगितलं की आर्थिक स्पष्टीकरण असायला हवं, स्पष्टता असायला हवी. फक्त पैसा दिलाय आणि पैशासाठी ती विकल्या गेली आहे का आणि तिने देशाच्या डिटेल्स दिले आहेत का हे तपासणं आवश्यक आहे. माझं यात अजून एक मत आहे. यात अजून एक मुद्दा येतोय, ते म्हणजे हीच ज्योती काही दिवसापूर्वी त्या उच्चायुक्तातील अधिकाऱ्याच्या सोबत इंडोनेशिया आणि बाली ट्रिपला गेलेली होती. म्हणजे केवळ पैसा हा एकमेव मुद्दा नाहीये.
बाकी काही संबंध याच्यामध्ये आहेत का? म्हणजे पुन्हा तोच मुद्दा येतो, फसविणे, अडकविणे असा काही मुद्दा आहे का हे तपासायला पाहिजे. देशातल्या हिंदू असो की मुसलमान या लोकांच्या सोबत एक ट्रॅप करून यांना अडकवलं जातं आहे का आणि त्यांना अडकवून हवी ती इन्फॉर्मेशन घेतली जाते आहे का हे महत्वाचं आहे. ज्योती मल्होत्रा हिने काय डिटेल्स शेअर केले हे अजून जगाच्या समोर आलेलं नाही. बरोबर. एक युट्यूबर म्हणून ती कोणती माहिती घेऊ शकत होती किंवा कोणती माहिती देऊ शकत होती हा माझ्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे. कारण युट्यूबर म्हणून आता मी लोकांच्या पर्यंत पोहोचतो तेव्हा माझा ऍक्सेस सुद्धा एक लिमिटेड आहे. एका पत्रकारांना जो ऍक्सेस असतो तो सुद्धा एका युट्यूबरला असत नाहीये. बरोबर. त्यामुळे तो फार फार तर जे सगळ्यांसाठी उघडे असलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ती दिली आहे की आणखी काही वेगळं तिच्याकडून घेतल्या गेलंय. बरं. म्हणजे अजून एक प्रकार असतो नरेटिव्ह सेट करणे, म्हणजे मानसिकता बनविणे. ती मानसिकता बनविण्यासाठी या ज्योतीच्या करवी, कारण ज्योतीचे व्हिडिओ मी जेव्हा युट्यूबवर बघत होतो तेव्हा त्यात फारसं असं काही मानसिकता बनविण्यासाठीचे व्हिडिओ असं काही वेगळं दिसलं नव्हतं. तिच्या करवी अजून कोणी गाठून त्यांच्याकडून ही मानसिकता बनविण्यासाठी म्हणजे प्रो पाकिस्तान, प्रो अफगाणिस्तान, प्रो मुस्लिम अशी काही मानसिकता बनविण्यासाठी किंवा भारत विरोधी मानसिकता बनविण्यासाठी काही कंटेंट सांगून घेतला गेला आहे का? बरं. कारण अशी बरीच युट्यूबर्स आहेत जी या देशातली आहेत, सगळीच मुसलमान नाहीत. अनेकांची नावं सांगता येऊ शकतील. अनेकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांच्याकडून फंडिंग करून घेऊन पत्रकार नसलेल्या व्यक्तींनी पत्रकार सांगत डिजिटली हे काम केलेलं आहे. असं काही घडतंय का हे पण बघायला पाहिजे. मी याच्याकडे केवळ हिंदू आणि मुसलमान म्हणून बघत नाही. बरं. पण असा प्रभाव की ज्या प्रभावाने प्रेमाचं जाळं या सगळ्या गोष्टी करून केलंय का हे तपासायला पाहिजे. आणि नरेटिव्ह सेट करण्यासाठी काही केलं गेलेलं आहे का हे बघायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आर्थिक विषय जो ब्रिजेशजींनी मगाशी सांगितला की कुठून पैसे आलेत हे आयडेंटिफाय झालं पाहिजे. ते झाल्याशिवाय याच्या मुळापर्यंत पोहोचता येणार नाही. पसंत यांनी काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या मुद्द्यांना आपल्याला आणखी पुढे धारदार बनवून आणखी मुद्दे पुढे घेऊन जाता येतील, उपप्रश्न विचारता येतील. पुढे जाण्यापूर्वी चर्चेचा पुढचा राऊंड पुन्हा मी भाजपपासून सुरू करणार आहे, कारण अजित चव्हाण यांना मगाशी भाऊसाहेब आजबेंच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं. ते सुरू करण्यापूर्वी आपण सोशल मीडियावर, आपला सोशल मीडिया आहेच की त्याच्यावरती सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या त्या बघणार आहोत. आपण मीडिया सेंटरवरती जाऊन आजच्या या कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या लोकांच्या. आपला प्रश्न होता, युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी गेल्याच्या आरोपात अटक. आता देशातील सोशल मीडियावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे का असं आपल्याला वाटतं का? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता आणि यात सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही काय उत्तरं दिलेली आहेत, प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया. रफिक शेख लिहितात, देशांतर्गत माहिती बाहेर जाते, काही लाईक मिळवण्यासाठी छोट्या मोठ्या वादाचे मोठ्या दंगलीत रूपांतर होते, याच सोशल मीडियामुळे, अशी टीका रफिक शेख करतायत. तर वैभव म्हणतायत, होय सरकारनं कठोर कारवाई करावी असं वैभव यांना वाटतंय. सुभाष सानप म्हणतायत, सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजेत कारण युट्यूबचा चांगल्या कामापेक्षा वाईट कामासाठी उपयोग होतोय. गणपतराव आडे म्हणतायत, मर्यादा पाहिजे अशी छोटीशी कमेंट त्यांनी केलेली आहे. आणि सिद्धेश्वर राऊत म्हणतायत, 100% या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. तर उमाकांत आरोळकर म्हणतायत, देशद्रोहाची शिक्षा झालीच पाहिजे. अमित मांजरेकर लिहितात, काही गरज नाही, सोशल नेटवर्क हे एकच साधन आहे जे केंद्र आणि राज्य सरकारवर वेळोवेळी चुकीच्या निर्णयांवरून टीका करतं. असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दिशेने. आणि शालिनी जाधव लिहितात, हो अगदी बरोबर आहे, पण सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये. तर प्रसाद माने लिहितात, होय सोशल मीडियाला ID प्रूफ जोडण्याची गरज आहे. ही मागणी मध्ये मध्ये येत असते समोर की फेसबुक अकाउंटसाठी आधार कार्ड लिंक करावं म्हणून. तर संदीप लोंढे म्हणतात, काहीच करू शकत नाही आपण, अशी ही एक प्रतिक्रिया आलेली आहे. आणि एक शेवटची आणखी प्रतिक्रिया, 100% गरजेचं आहे असं प्रवीण चंदन यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे असा साधारणपणे कल आहे की लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे, लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत, शंका आहेत की काय चाललंय सोशल मीडियावरती, कोण काय लिहित असतं. कधी कधी तर बनावट नावाने सुद्धा अकाउंट्स हँडल केली जातात आणि वाटेल तो प्रचार केला जातो. आणि आता तर ट्विटरवरती तुम्हाला ब्ल्यूटिक कुणालाही घेता येते आणि त्यामुळे व्हेरीफाईड या शब्दालाच काही अर्थ उरला नाही, कारण सर्वसामान्यांना कळत नाही की किती प्रकारच्या व्हेरिफिकेशन्स आता ट्विटरने उपलब्ध करून दिल्या आहेत, एक्सने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सगळ्या गदारोळामध्ये उद्या जर का
एखाद्या छोट्या गोष्टीमुळे दंगली वगैरे भडकू लागल्या तर शेवटी सरकारवरती जबाबदारी तर येणारच आहे. आपण हा मुद्दा पुढे घेऊन जाणार आहोत. त्यापूर्वी मी अजित चव्हाणांकडे जातो. अजित, मगासचा मुद्दा जो भाऊसाहेब आजबेंचा होता तो पूर्ण करा. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, आणि जो पहिलाही प्रश्न होता की अशा युट्यूबर जे पाकिस्तानात जात होते त्यांच्याकडे आपल्या एजन्सी सुरुवातीला का वळवल्या गेल्या नाहीत, आणि मग आता जर का धडा मिळालाच असेल तर यापुढे काय करायला हवं, काय करायचा विचार आहे तुमचा? प्रसन्नजी, या देशामध्ये लोकशाही आहे, कुणाला उचलून टाकलं जेलमध्ये असं करता येत नाही. या लोकांवरती विजिलन्स होता आणि आपल्या गुप्तचर यंत्रणांनीच यांना अटक केलेली आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणांनीच या सगळ्यांना शोधून काढलेलं आहे. याकरता मी भारताच्या गुप्तचर यंत्रणांचं अभिनंदन करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विषय असा की हा अत्यंत प्रबोधनात्मक ही चर्चा सुरू असताना काँग्रेस प्रवक्त्यांनी याच्यामध्ये जे काही कमेंट्स केलेले आहेत त्या राजकीय हेतून प्रेरित आहेत. मी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून देशाच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्या देशाचे पंतप्रधान क्रिएटर्सना गौरवण्याकरता एवढा मोठा समिट घेतात आणि सांगतात की याच्यामध्ये वर्ल्ड लीडर भारत झाला पाहिजे, ते जे होऊ शकत नाही, म्हणजे संविधान खतरे में आहे, खोटं बोलून मतं मिळवण्याची काँग्रेसची जी प्रवृत्ती आहे ती इथं पुन्हा एकदा दिसून आली की बाबा रे कोण म्हणतंय आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरतून नियमन होणाऱ्या या सगळ्यांना आपल्याला असा एखादा पटकन कायदा करून आणि सरकारच्या विरोधात बोलावं. सरकारच्या विरोधात बोलणारे लोक रोज सरकारच्या विरोधामध्ये बोलतात. भारतीय लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, हक्क आहे. त्या मंडळींना वाचवण्याकरता, जी मंडळी देशविरोधी आहेत अशा मंडळींना वाचवण्याकरता आता लगेचच सरकार समाज माध्यमांवरती अशा क्रिएटर्सवरती काहीतरी कायदा आणून पाहतोय, मुस्काटदाबी करू पाहतोय. अश्विनी वैष्णवनी मांडलेला माननीय केंद्रीय मंत्र्यांनी मांडलेला कायदा काय होता? IT रिलेटेड तो ऍक्ट होता. त्याच्यामध्ये जी अत्यंत महत्वाची माहिती आहे एखाद्याची ती तुम्हाला सार्वजनिक करता येणार नाही. तो कुठल्या माध्यमांकरता किंवा कोणाची गळती. ऐका अजित चव्हाण तुम्हाला बघता तुमच्या उत्तराला अधिक सटीक करण्यासाठी 2 उदाहरणं देतो. आता ऑपरेशन सिंदूर चालू असताना भारतातल्या 2 जबाबदार डिजिटल मीडिया, एक द वायर आणि 2 4PM न्यूज नावाचा युट्यूब चॅनल, याला आपण बंद केलं होतं आपल्या सरकारने माहितीसाठी. आता पुढे सांगा. याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे घेतली पाहिजे. आपण एक लक्षात घ्या, राहुल गांधीजींच्या सोबत देशामध्ये एक अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा माणूस आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे, पोलिसांकडे बंदी घातलेल्या माओवादी कमांडरला कॉम्रेड नावानं त्यानं स्वतः लिहिलेलं पत्र आहे. जे लोक देशाच्या विरोधामधली भूमिका घेतील, जे लोक असं नरेटिव्ह पसरवतील, त्या मंडळींवरती कारवाई व्हावी असं जनतेला वाटतं. 100% जनतेच्या प्रतिक्रिया आपणच आता आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवल्यात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की सरकार जे करू इच्छित नाही, जी सरकारची मनीषा नाही, एकीकडे माननीय पंतप्रधान क्रिएटर्सना पाठिंबा देतात, त्यांच्याकरता समिट एवढं मोठं करतात, आणि जे होणार नाहीये, जे घडणार नाहीये, जी सरकारची भूमिका नाही, काँग्रेसला कुठून स्वप्न पडतात? 180हून अधिक संस्था बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी जे संबंधित आहेत त्या राहुल गांधींच्या बरोबर त्या कुठल्या त्यांच्या इथं यात्रेमध्ये चालतात. आपण आधी शोध घ्या, काँग्रेस नक्की फुटीरतावाद्यांबरोबर आहे. या देशाला विरोध करणाऱ्या, तिरंग्याला विरोध करणाऱ्या, बंदूक उचलण्याकरता या देशातल्या तरुणाईला प्रवृत्त करणाऱ्या घटकांबरोबर जायला आपण मतांकरता इतके खालच्या पातळीवरती जायला लागलो का? ही चर्चा अत्यंत प्रबोधनात्मक सुरू आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये सरकारनं उलट कायदा केला पाहिजे, कारण हा नुसताच ठीक आहे. मला अजित चव्हाण तुमच्या बोलण्याचा सूर कळला की अशा प्रकारे गरज कदाचित सरकारला विचार करावा लागू शकतो, आणि तुम्ही काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत, नॅरेटिव्ह सेटिंगची असतील किंवा काँग्रेस पक्षावर सुद्धा टीका केली. भाऊसाहेब आजबे बोला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी गमावलेले आहेत त्यांना अजित यांच्या सारख्या लोकांनी हे शिकवू नये की फुटीरता बाजूने आहोत का एकात्मतेच्या बाजूने आहोत. हा झाला पहिला भाग. दुसरा मुद्दा असा की अजित जे सांगतायत की त्यांची वैयक्तिक भूमिका डेफिनेटली स्वागतार्ह आहे. अजितजी, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाहीये. पूर्ण करा भाऊसाहेब, पूर्ण करा तुम्ही बोलणं. बंदी घातलेल्या माओवादी गटांशी संबंधित लोक. अजित तुमचा मुद्दा आपण ऐकून घेतला, आता बोलू द्या, मला बाकीच्या गेस्टकडे सुद्धा जायचंय. बोला भाऊसाहेब, बोला. अजित चव्हाण हे जी भूमिका मांडतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका म्हणून स्वागतार्ह आहे, परंतु हे दुर्दैवी आहे की ते प्रवक्ते आहेत, परंतु आपल्या पक्षाने मागच्या वर्षी काय ब्रॉडकास्टिंग बिल मांडलेलं होतं त्याच्यामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या आणि त्याला नेमका विरोध कशामुळे झाला हे त्यांना माहित नाहीये. हे त्यांनी माहिती करून घ्यावं आणि मग लक्षात यावं की कशा पद्धतीचा हेतू हा या पक्षाचा किंवा या लोकांचा आहे. हा
हॅव्हिंग सेड दॅट, सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा मुद्दा तो सांगू इच्छितो, विशेषतः जे दर्शक आहेत ज्यांनी कमेंट्स केला त्यांना सांगू इच्छितो की ज्योती मल्होत्रा ही इन्फ्लुएन्सर आहे किंवा ती युट्यूबवरून काय व्हिडिओ करते त्याचा आणि तिने एसपीओनेज केला याचा फार तिला ट्रॅप केलं इथपर्यंतच संबंध आहे. त्या पलीकडे तिचा त्या आयडेंटिटीचा आणि तिनं जे काही केलं त्याचा संबंध नाही. संबंध सगळ्यात महत्वाचा हाच आहे की ती जसं सुशीलजी असं म्हणाले की ती इंडोनेशियाला जाते, बालीला जाते, अजून कुठे कुठे जाते, हे सगळं तपास यंत्रणांना का कळत नाही, ते वेळीच ट्रॅक का करत नाहीत. हा सगळा डेटा तुमचा ईडी, सीबीआय, आयबी आणि 1760 ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांकडे आहेत. पेगासस सारखं सॉफ्टवेअर तुम्ही वापरतायत. असं सगळं असूनही तुम्हाला ती जर लोक वेळीच ट्रॅक करता येत नसतील आणि आता हे सगळं झाल्यानंतर, संवेदनशील माहिती तिकडे गेल्यानंतर, नॅशनल सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल तर प्रश्न असा आहे की हा प्रश्न आपण सरकारला विचारला पाहिजे. हे सरकारचं जे बेजबाबदार वर्तन आहे आणि ते प्रत्येक पातळीवरती दिसते. म्हणजे हा त्यांचा बेजबाबदारपणा आहे. आणि त्याशिवाय यांचे जे परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत हे स्वतः असं म्हणाले की हल्ला करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला कल्पना दिली. म्हणजे यांचं परराष्ट्र धोरण पासून सगळ्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या बेजबाबदारपणाच्या आहेत. आणि त्यामुळे ठीक आहे, मी पुन्हा व्यक्तिगत मध्ये जात नाही. आणि मला जयशंकरांचं विधान आणि त्याचं काय भाजप काँग्रेस मला त्याच्यात जायचं नाही, आता विषयाची चौकट नाहीये. मी सुशील कुलकर्णींकडे जाणार आहे आता आणि त्यानंतर मला पुन्हा पेरणीकरांकडे जायचं, अश्विनीकडे जायचंय नियमनाच्या रिलेटेड काही मुद्दे घेऊन. सुशील कुलकर्णी, माझा पुढचा प्रश्न यासाठी आहे, हे जे काही प्रकरण आता झालेले ते इन्फ्लुएन्सर सापडलेले आहेत, या सुक्यामुळे काही ओलेही जळतील, ओलही थोडंसं जळेल अशी परिस्थिती आहे. त्याचं कारण असं, आजच स्थिती सोशल मीडियावर अशी असते की तुम्ही जर का सरकारच्या विरोधात बोलत असाल तर तुम्ही विकले गेलेला आहात, तुम्ही शहरी अर्बन नक्षल आहात किंवा अन्य काय तुम्ही देशद्रोहीच आहात. म्हणजे सरकारशी विरोधात बोलणं हे देशाच्या विरोधात बोलणं आहे. आणि हा आता एक वर्ग मोठा आहे, तो आहे तर आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, या सगळ्या प्रकरणामुळे आता जे कोणी तटस्थ विरोधी भूमिका मांडणारे, मग भले ते पक्षाची पक्षीय भूमिका घेऊन मांडणारे का असेनात, पण यांची आणखी अडचण वाढणार आहे का? मग संवाद कसा ठरवायचा एकमेकांमधला आणि काय करायचं? प्रसन्न, यात पक्षीय भूमिका, वैचारिक भूमिका या सगळ्या मांडल्याने फारसा फरक पडतोय असं मला वाटत नाही. हा, यातला जो संघर्ष चालू आहे, कोणी भक्त म्हणण्याचा, कोणी गुलाम म्हणण्याचा, कोणी चाटे म्हणण्याचा, हा संघर्ष कायम चालू राहणार आहे. त्याला आता आपण सोशल मीडियाच्या या संघर्षाला नाही थांबवू शकत. ज्या लोकांना याआधी तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना बोलता आलेलं नव्हतं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून घेत आहेत. मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत, काँग्रेसचे कार्यकर्ते असोत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असोत, ते आपली संधी साधून घेत आहेत, बोलून घेत आहेत. पत्रकारितेच्याही एका काळ्या कुट्ट इतिहासामध्ये आहे, तो सुद्धा इतिहास खूप मोठा आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची नाहीये. पण त्या इतिहासावर सुद्धा कोणी आधी बोलत नव्हतं, आता बोलायला लागली आहे. सोशल मीडियाचं हे बोलणं चालू राहणार आहे, त्यात अनेकांची आहुती पडणार आहे. आज जे खूप छान आहेत त्यांना उद्या कदाचित विलन म्हणून जगाच्या समोर यावं लागणार आहे. आज ज्यांना सन्मान मिळतोय ते कदाचित फार वाईट स्थितीमध्ये असणार आहे. मुद्दा हा आहे की याच्यातली आयडेंटिटी उघड करणे. मगाशी जो काही मुद्दा आला होता, आधार कार्डला जोडा, याला जोडा, त्याला जोडा, त्या न जोडलेल्या अननोन माणसांवरती ना त्यांची चर्चा होतीये ना ते पकडले जात आहेत. ज्यांची आयडेंटिटी उघड आहे, जे सोशल मीडियावर आपल्या ओळख सगळं देऊन आले, त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यामुळे. हा जो ज्योती मल्होत्रा प्रकरण आहे, ज्योती मल्होत्रा कोण आहे, कुठली आहे, काय आहे, जगाला माहित आहे. सुशील कुलकर्णी युट्यूबवर आहे, कोण आहे, काय आहे, कुठला आहे, जगाला माहित आहे. अहो तेवढंच काय, एबीपी माझा युट्यूबवर आहे, एबीपी माझा सोशल मीडियावर आहे, काय कोण चालवत आहे, कुठला आहे, सगळ्या जगाला माहित आहे. जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ना, त्या आयडेंटिटी नोन असलेल्या लोकांच्यामुळे होत आहे. अननोन लोकांच्यामुळे तर कायम टिचकुल्या मारत, शिवीगाळ करत निघून जाणे एवढाच तो, किंवा घाण बोलणे एवढाच तो काय प्रॉब्लेम आहे. जे नोन आहे, तुम्ही 1,50,00,000 असं सांगितलं, त्या 50 लाख लोकांना आता यात आपण भरडले जाऊ नये असं वाटत असेल तर आपले सगळे सोर्सेस अगदी ओपन ठेवावे लागतील. तर आणि तरच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. आय तुम्ही सांगणार नाही आहात, इन्कम सांगणार नाही आहात, आणि मग तुम्ही सगळे मुद्दे मांडणार आहात, तर तुमच्या उत्पन्नावर आक्षेप घेतले जातील, तपासणी केली जाईल, हे कुठून आलंय ते बघितलं जाईल आणि त्यावर भाष्य होत राहील प्रसंग. त्यामुळे ती स्पष्टता करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता हा मुद्दा अतिशय चांगला आहे. फक्त हे करणारे, हे जे सगळं करावं लागेल
म्हणजे सरकार, म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे राज्य सरकार. मग प्रश्न असा आहे, वॉचमनवरती लक्ष कोण ठेवणारा, परत जो इंग्लिश फ्रेज आहे तसा तो मुद्दा असणार की यांच्यावरती कोण, शेवटी हे कोण ठरवणार की अरे हे टीका करतायत म्हणजे हे निष्पक्ष करतायत किंवा बाजूने बोलतायत तर काय बोलतायत. मी आता नियमनाचा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे, त्यासाठी मी अश्विनीपासून सुरुवात करेन आणि मग मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे जाईन. अश्विनी, एकूणच दिशा अशी दिसते आणि भाजपचे एक नेते तर म्हणालेलेच आहेत की देशातल्या सगळ्या न्यूज एंटरटेनमेंट कंटेंटवरच्या युट्यूबर्स इन्फ्लुएन्सर्सची चौकशी व्हावी किंवा त्यांच्यावरतीसाठी काहीतरी एक बॉडी असावी. आणि हे खरं आहे की आता भारतात अशी बॉडी नाही आहे. एखाद दुसऱ्या बॉडीज आहेत पण ज्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश युट्यूब चॅनल्स कदाचित आहेत. महाराष्ट्रात तर तशी आहे की नाही मला कल्पना सुद्धा नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं नियमन व्हावं का? होणार असल्यास तुमचा त्याच्याबाबतीत से काय असेल हे मी तुम्हाला एक युट्यूबर इन्फ्लुएन्सर्सच्या प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधी म्हणून विचारतोय. नियमावली होणार आहे का किंवा हे अपरिहार्य आहे हे कदाचित कमिंग फ्युचरमध्ये आपल्याला हे जास्त क्लॅरिटी येईल. पण माझं म्हणणं असं आहे की सर्व स्टेक होल्डर्सना म्हणजे इन्क्लुडिंग कंटेंट क्रिएटर्सना घेऊनच या गोष्टी चर्चा करूनच पुढे जायला लागेल. कारण हे खूप किचकट आहे. इथं परत मी म्हणते की इथं एंट्री बॅरियर्स नाही आहेत. हा टोटली फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत आणि जे रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप अवघड होईल. कारण की नियमावली हे कोण करणार, कसं करणार, त्याच्यामधले घटक कुठले असणार, त्याचं डिटेलिंग कसं होणार. कारण हा एक वास्ट समुद्र आहे. ह्याच्यात इंडिव्हिज्युअल कंटेंट क्रिएटर्स आहेत, इथं प्लॅटफॉर्म्स आहेत, इथं अनेक विषयावर कंटेंट क्रिएट करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. इथं इंडिव्हिज्युअल्स फक्त इन्फ्लुएन्सर्स आपण बोलत नाही आहोत तर आपण ऑर्गनायझेशन्स पण बोलतो आहोत. बरोबर. आणि हे सगळं करत असताना हा पसारा खूप मोठा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. हे करताना हे पटकन घडणार आहे असं मला तरी लगेच वाटत नाहीये. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे दोन प्रश्न घेऊन जाणार आहेत. ब्रिजेश, या सगळ्या चर्चेच्या प्रिटेक्स्टमध्ये महाराष्ट्र शासनाने एक फॅक्ट चेक युनिट सुरू केलं होतं ज्याच्यावरती टीका झाली की हे बॅकडोरने थोडंसं सेन्सॉर करण्याचाच मार्ग आहे वगैरे. पण जे काय असेल, पण आताच्या या घटना घडलेल्या त्यांना या लोकांना अटक झालेली आहे वगैरे, आता असं वाटतंय की उलट अशा युनिटची एक रेग्युलेटरी बॉडीची एक छोटीशी का असे ना पण काहीतरी एक रेग्युलेट केलं जातं. चुकीची बातमी असेल, फॅक्ट सरकारच्या एखाद्या बाबतीत विरोधातली चुकीची फॅक्ट असेल तर ती करेक्ट करण्यासाठी मेजर्स घेतले जातात. आता ते सिद्ध झालंय की अशा एका मेकॅनिझमची गरज होती? ब्रिजेशजी. नाही बघा, टीका ज्यांनी केली त्यांना ते बेसिकली त्यांना कळलं नाही की हे फॅक्ट चेक युनिट काय आहे. फॅक्ट चेक फक्त एक व्हेरिफिकेशन युनिट जे महाराष्ट्र शासन उघडणार आहे ते फक्त एक व्हेरिफिकेशन युनिट आहे. कुणी दादा खोटी माहिती टाकली, विपर्यास केला तर फक्त फॅक्ट चेक करणार की खरं आहे की खोटं आहे. जे सुप्रीम कोर्टाने एक ताशेरे ओढले होते दुसऱ्या एका केसमध्ये, दॅट वॉज अबाउट टेक डाऊन पॉवर्स. इट वॉज नॉट अबाउट फॅक्ट चेक. फॅक्ट चेक त्याच्यानंतर पीआयबीचंही सुरू आहे, बाकी राज्यांमध्ये आहे. तर फॅक्ट चेक करणे या कारणाने आवश्यक आहे की इन्फॉर्मेशन स्पेसमध्ये ट्रान्सपरन्सी, ऑथेंटिसिटी आणि ट्रस्ट याची गरज आहे. आणि हे फॅक्ट चेकने चांगलं होईल. म्हणजे कुणी चुकीची माहिती टाकत असेल, म्हणजे समजा काय असतं की कुठली माहिती खरी असेल तरी त्याला जर दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला, समजा गणेशाच्या आरतीचा एक व्हिडिओ आहे त्याला कुठल्या दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला तर तो चुकीचा ठरतो. तर फॅक्ट आहे की नाही हे ठरवणं आणि त्याला कारण देणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्याला संपूर्ण कारणासह लोकांपर्यंत सांगणे की या कारणामुळे हे खोटं आहे, हे फॅक्ट चेक युनिटचं काम आहे. मला वाटतं दिस विल कॉन्ट्रीब्यूट टू ट्रान्सपरन्सी अँड ट्रस्ट इन इन्फॉर्मेशन स्पेस. प्रसन्न, हे सगळे मुद्दे महत्वाचे असतील आणि हे आपल्या दारापर्यंत आलेले आहेत. म्हणजे असं जर का कुणाला वाटत असेल की अरे हे युट्यूबर इन्फ्लुएन्सर याचा आपला काय संबंध, पण तुमच्यापर्यंत आलेले विषय आहेत. एखाद्या चुकीच्या पोस्टला दिलेलं लाईक सुद्धा तुम्हाला जेलची हवा खायला किंवा किमान पोलीस तुमच्या दरवाजावरती टकटक करायला येऊ शकतात कारण तुम्ही लाईक केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे, रिट्वीट केलेलं आहे. एखादा माहीत नसलेला कुठं, आता समजा ही ज्योती मल्होत्राचे व्हिडिओ जर का कोणी मोठ्या प्रमाणात तिच्या कोणीतरी प्रेमात पडलं असेल, कदाचित अगदी एकांगी प्रेम असतील आणि केले व्हिडिओ आपले का तर हिचं कधीतरी आपल्याकडे लक्ष जाईल आणि ते व्हिडिओ रिट्वीट केले असतील, शेअर केले असतील, तीही व्यक्ती या क्षणी
त्या रडारावर असेल, पोलिसांच्या किंवा इंटेलिजन्सच्या रडारावर असेल की ही व्यक्ती काय एवढे युट्यूब व्हिडिओ रिट्वीट करत होती. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि हे विषय आता आपल्या दाराच्या आत कॉम्प्युटरपर्यंत आलेले आहेत, त्याचं भान ठेवा. यासाठीच आजची ही चर्चा होती, ज्याला आपल्याला या सगळ्यांनी, ब्रिजेश सिंग तुम्ही वेळ दिलात, भाऊसाहेब आजबे, अजित चव्हाण, सगळी दोघी मंडळी बाहेर असताना त्यांनी वेळ दिले, प्रवासात असताना सुद्धा वेळ दिला, अश्विनी तेरणीकर तुम्ही सुद्धा वेळ दिला, सुशील कुलकर्णी संभाजीनगरवरून होते, सगळ्यांचे आभार. 0 ओव्हरच्या या शेवटच्या टप्प्यात आपलं स्वागत. आपली चर्चा आता प्रश्नाचं उत्तर घेऊन थांबणार आहे आणि त्यासाठी जाऊयात प्रश्न आणि उत्तर पाहिला आपल्या पोल सेंटरला. माझा पोल सेंटरवरती आजचा प्रश्न कोणता होता आणि त्याला तुम्ही प्रतिसाद कसा दिला? आपला प्रश्न हा होता की युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक. आता देशात सोशल मीडियावर कठोर निर्बंध नियमनाची गरज आली आहे का? 12,000 प्रतिक्रियांचा साधारण कल असा आहे की 90% म्हणतायत होय अशा नियमनाची, निर्बंधांची गरज आहे, 10% नाही म्हणतायत. प्रश्न असा आहे की जर काही सगळी 90% मंडळी सोशल मीडियावर आहेत, कारण सोशल मीडियावर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तरी सुद्धा त्यांना वाटतं की निर्बंध आपल्यावरती हवा आहेत, म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा हवा आहे, तर मात्र याची दखल घ्यावी लागेल. तर हा होता आजचा 0 ओव्हर आणि आजची महत्वाची चर्चा जी जनहिताची होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.